माझं नाव ओमकार सरमळकर. माझं नाव करुणा सरमळकर आणि हा वेद सरमळकर. गजऱ्यांचे प्रोजेक्ट्स तर मी आधीपासून फॉलो करत होतो. यांना प्रत्यक्षात मी ऍक्च्युली फर्स्ट टाइम भेटलोय, पण युट्यूब वरती व्हिडिओज पाहिले होते. बरेचसे युट्यूबर्स त्यांचे प्रोजेक्ट्स दाखवायचे, तेव्हा आईला सुद्धा यांचे प्रोजेक्ट्स बरेचसे आवडले होते आणि प्रत्यक्षात ऍक्च्युली भेट आईने पहिले घेतली होती. आम्ही आता रिसेंटली रत्नागिरीला जाऊन आता बघून आलो साईट आणि सगळं प्रोजेक्ट. पहिला प्रोजेक्ट पण बघितला आणि आता पानवडगावचा पण बघितलं. तर आम्हाला दोन्ही प्रोजेक्ट खूप आवडले. पहिला प्रोजेक्ट कम्प्लिशन आणि त्याचं फिनिशिंग बघूनच आम्हाला असं वाटलं की सेकंड प्रोजेक्ट मध्ये आम्ही इन्व्हेस्ट करू शकतो म्हणून. त्यांची जी बंगलोची स्कीम आहे, ते जी बिल्ड क्वालिटी आहे आणि जे व्हिडिओमध्ये आम्ही जे रिव्ह्यू घेतला होता, आम्ही पहिले विचार केला की एकदा प्रत्यक्षात व्हिजिट करून बघू. म्हणून माझे मिसेस आणि आई जेव्हा ते प्रोजेक्ट बघून आले, त्यांना ते प्रोजेक्ट सगळे आवडले. ते जे लेआउट केलंय बंगलोचा जो आणि मेंटेन केलं ज्या प्रकारे, ते आम्हाला आवडलं. नाही, आणि मी तर ते जो ऑलरेडी झालेला प्रोजेक्ट आहे त्याला ऑलमोस्ट 2 वर्ष झाली असे किंवा जास्त, पण त्याचं पण आम्ही जे बघितलं की मेंटेनन्स अजून पण नव्यासारखं होतं आणि तिथे लोक पण राहत होती आणि ते मेंटेनन्स होऊन आम्हाला वाटलं की हा पण जो प्रोजेक्ट बनेल तो पण तसाच बनेल. ह्याच्यात स्वामींचं पण आहे, म्हणजे तो अजून सुंदर बनण्याचे चान्सेस आहेत, म्हणून आम्हाला तो खूप आवडला. ते मेंटेनन्स जसं तेच मी म्हणाली, जसं की 2 वर्ष झाली तरी तो इतकं छान प्रकारे मेंटेन्ड आहे. सो तशीच एक्सपेक्टेशन की हा पण तसंच मेंटेन्ड असेल. आणि कसं सासूबाई आहेत त्या एकट्या पण जाऊन राहू शकतात, त्या हिशोबाने पण आम्हाला खूप सिक्युअर वाटलं. आणि सगळ्या सोयी पण आहे, जसं पाणी लाईट वगैरे आहे आणि मेंटेन्स पण त्यांचीच माणसं असणार आहे तिथे मेंटेन करायला. क्लिनिंगसाठी पण माणसं अवेलेबल असणार आहेत. तर तो एक चांगला ऍडव्हान्टेज आहे, कारण का मुंबईवरून जेव्हा तुम्ही जाता तुम्हाला 1-2 दिवस क्लिनिंग मध्येच घालवायचे नसतात, पण ऑलरेडी घर क्लीन असेल तुम्ही जाऊन आरामात रिलॅक्स करून 4 दिवसात पण परत येऊ शकता किंवा 15 दिवस पण राहू शकता. तर ते मला आवडलं त्यांचं. तर हा प्रोजेक्ट जो आम्ही सिलेक्ट केलेला आहे, जो आम्हाला आवडला, तो स्टेशन पासून तर बऱ्यापैकी जवळ आहे. मेन रोड टच आहे आणि ऍक्सेसिबिलिटी चांगली आहे. तर मार्केट्स जवळ आहे, त्यामुळे आणि माझ्या आईला वगैरे पण ते ऍक्सेसिबिलिटी चांगली पडेल. आणि युजली काय होतं की आपण जेव्हा प्रोजेक्ट सिलेक्ट करतो तेव्हा एखादी गोष्ट जवळ असते, पण इथे सगळं आम्हाला कनेक्टिव्हिटी प्रॉपरली मिळालेली आहे. जसं की स्टेशन पासून पण जवळ आहे आणि जसं त्यांनी सांगितलं की पुढे एक नोन चांगलं गाव आहे, तर त्यांच्याकडचे पण रिक्षा आणि त्यांचे पण नंबर्स वगैरे अवेलेबल करून ठेवणार की तुम्हाला आले असेल, गाडी घेऊन नसेल आले तर तुम्ही करू शकता. आणि स्टेशन पासून अगदीच जवळ आहे, म्हणजे की रेल्वे स्टेशनला ट्रेन आली की तुम्ही 10 किंवा 15 मिनिटे तुमच्या घरात पोहोचू शकता, असे ऍक्सेसिबिलिटी आहे. आणि गाडीने आला तरी हायवे पासून पण हातकंब्यापासून पण एकदमच जवळ आहे, की लगेच हातकंबा सोडला की लेफ्ट घेतला की आहे आपलं आलं प्रोजेक्ट. ह्या हिशोबाने पण छान आहे. की त्यांनी एकदा प्रोजेक्ट नक्की व्हिजिट केलं पाहिजे. त्यांचा जे डिलिव्हर्ड प्रोजेक्ट्स आहेत ते सुद्धा त्यांनी व्हिजिट केले पाहिजे, कारण बऱ्याच वर्षापूर्वी सुद्धा डिलिव्हर झालेले प्रोजेक्ट आहेत ते अजूनही तितकेच सुंदर त्यांनी मेंटेन केलेत. त्यामुळे असं वाटतं की आत्ताच हे डिलिव्हर केलेले प्रोजेक्ट्स आहेत. लोक इकडे जाऊन राहत आहेत, त्यामुळे हे त्यांनी एकदा व्हिजिट केल्याशिवाय त्यांना कळणार नाही. तर प्रोजेक्ट नक्की त्यांनी व्हिजिट करावे. आणि तुम्ही जेव्हा इथे आला होता तेव्हा तुमचा बाईंग एक्सपिरियन्स, आज आपण पहिल्यांदा भेटलो, तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता ऑफिसला आल्यानंतर, त्याबद्दल नक्की नक्की. तर जसं मी सांगितलं की आम्ही ह्यांना प्रत्यक्षात, मी तर आज फर्स्ट टाइम भेटतोय आणि जसं मी व्हिडिओज मध्ये बघितलेलं वगैरे, सो इट इज अ व्हेरी म्हणजे होमली फिलिंग आला आम्हाला. त्यांनी बऱ्याच चांगल्यापैकी आम्हाला प्रोजेक्ट एक्सप्लेन केले, त्यांची डिलिव्हर झालेले प्रोजेक्ट्स, अपकमिंग प्रोजेक्ट्स आणि करंट प्रोजेक्ट्सची सगळी त्यांनी इतंभूत माहिती दिली आम्हाला. त्यामुळे वी आर व्हेरी सॅटिस्फाईड आणि प्रोजेक्ट तर डेफिनेटली चांगले आहेतच. आणि ट्रस्ट पण वाटला की जसं सासूबाई ते इन्व्हेस्ट करणार आहेत, त्यांची आता जसं जमापुंजी म्हणतो तशी ती इन्व्हेस्ट करणार आहेत, तर त्याच्यासाठी ट्रस्ट पण वाटला की आपलं काही असं फसवणूक होणार नाही, जे कोकणात आपल्याला बऱ्यापैकी ऐकायला पण मिळतं कधी कधी. गॅरंटी आहे, सिक्युअर आहे आणि आपल्याला वेळेवर प्रोजेक्ट हँडओव्हर होईल ह्याची सिक्युरिटी वाटली. म्हणून आम्ही आल्याच क्षणी असा निर्णय घेतला की आपण इन्व्हेस्ट करू शकतो. आणि जे तुमचे ग्राहक तुम्ही म्हणताय की जे ऑनलाईन बघून किंवा हे तुम्ही साईट व्हिजिट पण त्यांची खूप सोयीस्कर आहे, की गाडी अरेंज करण्यापासून त्यांच्या त्या पॉइंटला सोडण्यापासून पण ते, आणि ते पण लोक खूप छान एक्सप्लेन करतात आणि छान प्रकारे नेता तुम्हाला सेफली आणून सोडतात तुमच्या पॉइंटवरती. ते पण आम्हाला खूप आवडलं.